चार चार हा चार. पंच एक मिनिट. पहिल्या नो बॉल वरती एक रन, एक डिक्लेरेशन झोन मध्ये 2 आणि 4 आणि पुन्हा एक वाईट 7 वाईट आहे त्याला. हा वाईट पण आहे ना पंच. म्हणजे किती झाले हे 8 धावा झालेत निलेश. 8 अगदी दोन्ही टीम चांगल्या टीम आहेत आणि आयोजक कमिटीला चांगलं सहकार्य राहिले. सूरज दादा जयेश सारखे खेळाडू या टीम मध्ये आहेत. 8 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. ओहो अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं निलेशानं. अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. एक धाव मात्र मिळते आणि एक या धावानं धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 9. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिल्या षटक चालू आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडू फेकून झालेत. आता थोडस कुठेतरी निलेश मागडं षटक टाकताना दिसतोय कारण 9 धावा निलेश कडून ही अपेक्षा नव्हती. आता मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक वरती जातोय तो साहिल. साहिलला मात्र एक आपला हात खोलावे लागतील, मोठे फटके खेळावे लागतील आणि ती क्षमता मात्र नक्कीच या फलंदाजामध्ये आहे. पायाचा निलेश कशा पद्धतीचा चेंडू हाताळतोय. ओ फटका खेळाय जयेश तिथं आहेत परंतु एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न असेल का या फलंदाजांना. एकच धाव. एक या धावांशी धावफलक पुढे सरकतोय आंबेडकर स्पोर्ट्स संघाचा आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 10 आणि या षटकातील चेंडू बाकी आहेत. दोन चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळलेले निलेश. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक वरती गेलाय तो नाना मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळेल का. ती क्षमता असलेला हा फलंदाज पाहायचा आहे. ओहो अगदी मोठा फटका खेळायचा होता नाना परंतु यष्टीजीत झेलबाद होत आहे. अगदी चांगला झेल टिपला तो यष्टीरक्षकानं. नाना यांना मोठा खेळ करायचा होता पण अगदी जड अंतकरणानं तंबूचा रस्ता धरावा लागेल तो नाना यांचा. अगदी टीमचं पूर्ण लक्ष लागून राहिलं होतं ते नाना यांच्या फलंदाजीवरती. आज मोठा खेळ करता आला नाही या फलंदाजाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल आणि जबाबदारी ओळखून खेळ करावा लागेल कारण पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये नाना यांच्या स्वरूपात एक मोठा धक्का लागलाय. अगदी समालोचन क्षेत्रातील सन्माननीय आदरणीय आदित्य चव्हाण साहेब यांच्या गावची टीम खेळत असताना त्यांच्या माध्यमातून मात्र शुभेच्छा दिल्या गेल्यात या टीमसाठी कारण आंबोळे गावचे एक समालोचक आमचे साथी समालोचक म्हणून ओळखले जातात तेच आदित्य चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून आंबोळे गावासाठी शुभेच्छा पोहोचवल्या गेल्यात. नाना यांच्याकडून मोठ्या खेळची अपेक्षा होती परंतु ती खेळी मात्र करता आली नाही. ती नाना यांना जड अंतकरणानं एक तंबूचा रस्ता धरलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय. एक अनुभवी गोलंदाज निलेशनं मात्र एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेली आहे. हो अगदी शरीराचा वेध घेणारा हा चेंडू निलेशनं चांगलं कमबॅक पाहायला मिळालं निलेश यांच्या माध्यमातून. पंच आम्हाला करतायत टाटा बाय बाय म्हणजे सर षटक समाप्तीचा इशारा करतायत. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 10. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये आंबेडकर स्पोर्ट्स संघ किती धावा जमा करेल पाहायचा आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज कोण असेल स्पेशलिस्ट. आकाश गोलंदाजी मार्कवरती. सूरज आम्हाला सांगतायत की आकाश गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं. एक कर्णधारानं विश्वास ठेवलाय ते आकाश यांच्यावरती आणि त्या विश्वासाला विश्वासार्थ ठरवताना दिसेल का हा गोलंदाज. हो अगदी निर्धाव पद्धतीचा चेंडू स्ट्राईक वरती आहे तो फलंदाज साहिल याला मात्र चेंडू नीटचा खेळताना बाकीचं काम पाहिलं. यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. पुढील चेंडू आकाश यांचा साहिल यांच्यासाठी. साहिलला मात्र कुठेतरी आता एक मोठे फटके खेळावे लागतील, थोडी धावसंख्या वाढवावी लागेल. हो फटका खेळाय पण त्या फटक्यावरती धाव मात्र येईल एकच आणि एक या धावांशी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 1 बाद 11. यानंतर आमचे मान्यवर प्रताप मोडक साहेब यांना विनंती असेल की आपण याचा स्टेजवरती आपला मान सन्मान केला जाईल. प्रताप मोडक साहेब आपण यायचं आहे
आयोजक कमिटीकडून आपणास विनंती आहे की आपला मान सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती. पुढील चेंडू आकाश यांचा आणि फलंदाजीसाठी फलंदाज आहे तो विजय. कशा पद्धतीचा सामना करेल पाहायचा आहे. ओ अगदी पुलटा चेंडू होता परंतु विजय याला मात्र चेंडू काय नीटचा खेळता आला नाही. अशी खेळी करून चालणार नाही. मान्यवरांचा सत्कार केला जातोय. थोडंसं कॅमेरामॅनला आमच्या विनंती असेल की जे मान्यवर येत असतील त्यांचा सत्कार होत असताना मात्र कॅमेरा नक्कीच फिरवायचा या मान्यवरांच्या इकडे. 2 चेंडू झाल्यानंतर मात्र सत्कार केला जाईल प्लीज. ओहो अगदी मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. वन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय म्हणजे येतोय दणदणीत आणि खणखणीचा चौकार आणि या चौकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 15. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आणि शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर आंबरोळे स्पोर्ट्स संघ सुद्धा एक चांगल्या स्थितीत पोहोचू शकतो. शेवटच्या चेंडूवरती काय होईल पाहायचं आहे. हो अगदी 5वा चेंडू फलंदाजा चेंडू खेळता नाही. पंच सांगतायत हे षटक संपतंय. अगदी आशाभूत नजरेनं पंचाकडे पाहिलं होतं फलंदाजाने परंतु पंच सांगतायत की चेंडू निर्धाव चेंडू आहे आणि षटक संपतंय. 2 षटक संपतंय आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडू मध्ये आंबरोळे स्पोर्ट्स संघ किती धावा जमा करेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातो तो सूरज. अष्टपैलू खेळाडू बकासूर या नावानं सुद्धा या गोलंदाजाला टोपण नावानं ओळखला जातो. तोच गोलंदाजी मार्गवरती सूरज आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहे तो साहिल याला मात्र आता हात खोलावे लागतील. हल्ला चढवावा लागेल सूरज वरती आणि पहिल्या चेंडूवरती अगदी चांगलं आक्रमण केलंय. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं पाहायला मिळतंय ते आमरक स्पोर्ट्स संघाकडून. 1च धाव दिले आणि उर्वरित अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि 5 चेंडू मध्ये आता मात्र धावा किती जोडल्या जातील. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 16. 5 चेंडू मात्र मोठे फटके खेळले तर मात्र चांगल्या सुस्थितीत संघ पोहोचेल. ओ फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती. झेल होईल का आणि अगदी रनिंग झेल आपल्याला पाहायला मिळाला. विजय सर अगदी चांगला रनिंग झेल. अभिनंदन निलेश यांच्या माध्यमातून चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद होतोय तो विजय याला सुद्धा अगदी जड अंतकरणानं तंबूचा रस्ता धरावा लागतोय कारण एक टीमची अपेक्षा होती विजयकडून परंतु ती अपेक्षा मात्र पूर्ण करताना दिसत नाही. फलंदाज त्यांची जाग येण्यासाठी नवीन फलंदाज महेश. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूवरती मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण धावसंख्या जर माना गेले तर आंबरोळे स्पोर्ट्स संघाची विजय सर कुठेतरी आपल्याला कमी दिसते कारण आंबरक संघ अगदी तुल्यबळ संघ समजला जातो. त्यांच्या समोर जर खेळत असताना धावसंख्या मात्र तुम्हाला मोठी करावी लागेल कारण सूरज सारखा एक स्फोटक फलंदाज त्यांच्या टीम मध्ये आहे. पुढील चेंडू सूरज याचा. ओ फटका खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली परंतु त्याच्या आवाजाची चुकी होते आणि चेंडू बॅकअप मात्र चांगलं भेटले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 3री धावेसाठी जागा सोडली. 3री धाव होईल का. थोडस फेकी खराब झाली. पुन्हा एकदा फेकी खराब होते. 4थ्या धावेसाठी जागा सोडली जाते आणि 4थी धाव सुद्धा कंप्लीट केली का. स्ट्राईकला फेकी केली जाते. खराब क्षेत्ररक्षण. 5व्या धावेसाठी जागा सोडली जाते. आंबरक संघाकडून मात्र ही अपेक्षा नव्हती आणि आता 5व्या धावेसाठी मात्र धावचित होतय ते आंबरोळे स्पोर्ट्स संघाचा फलंदाज. 4 धावा कंप्लीट सर. या 4 धावा ऍड केल्या जातील. या 4 धावांच्या सहाय्याने धाव फलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. महेश धावचित होत आहेत आणि संघाची सांघिक धावसंख्या 20. अगदी खराब क्षेत्ररक्षण मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. अगदी जयेश मराठे साहेब असतील सूरज यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आंबरक स्पोर्ट्स संघाकडून झाला आणि त्याचा फायदा उचलला त्या आंबरोळे स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूने. आणि या षटकातील चेंडू बाकी असतील. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. निलेश स्ट्राईक वरती. निलेश 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओ मिस टायमिंग. स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा येतोय षटकार आणि या षटकानिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 26. आता मात्र आपले हात खोलले तो फलंदाज आहे. फलंदाजीवरती
साहिल एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातोय आंबोळे स्पोर्ट्स संघाचा. सूरज कडून मात्र चांगली रणनीती आखावी लागेल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर आंबोळे स्पोर्ट्स संघ सुद्धा चांगल्या स्थितीत पोहोचला असं समजायला काही हरकत नाही. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक सूरज स्वतः असेल, चेंडू खाली झेल बाद कुठेतरी थोडस नाराज असेल गोलंदाज, थोडस आपला राग व्यक्त करतोय आणि शेवटचा चेंडू सूरज यांच्या माध्यमातून टाकला जाईल. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीसाठी सागर. सागर मात्र चला स्पीडअप घ्या सागर, विनंती असेल पटकन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. शेवटचा चेंडू हाताळलेला सूरज, सूरज यांच्या षटकामध्ये धावा आल्या. शेवटच्या षटकामध्ये सूरज यांच्या मात्र षटकामध्ये 11 धावा आले. थोडस मागणं षटक ठरलं सूरज यांचं आणि डावखुरा फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पंच दर्शवत आहेत की निर्धाव चेंडून सांगता होते. म्हणजेच 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 26 आणि 27 विजयासाठी धावा हव्या असतील. 18 चेंडूमध्ये 27 धावांची गरज ते आंबरक स्पोर्ट्स संघाला. कुठेतरी आंबोळे संघ आम्हाला अडचणीत दिसत होता, परंतु शेवटच्या षटकात जरा सूरज यांच्या षटकावरती हल्ला चढवला आणि चांगल्या सुस्थितीत संघ पोहोचलाय तो आंबोळे संघ. चला आंबोळे संघ आपण पटकन यायचं आहे आणि क्षेत्ररक्षण आपलं सजवून घ्यायचं आहे. प्लीज विनंती असेल या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या, फार वेळ येतोय. आयोजक कमिटी आता मात्र तुमचं सुद्धा लक्ष राहू द्या सर्व संघांच्या वरती आणि पंच आपणास विनंती असेल आपण सामना ताबडतोब चालू करून घ्या. आंबरग स्पोर्ट्स संघ आपणास विनंती असेल सलामीची जोडी आपली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आणि आंबोळे संघ आपणाला सुद्धा मर्यादित वेळ दिली जाईल आणि या मर्यादित वेळेतच हे षटक संपवायचं आहे. अगदी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक संपवायचे आहेत याची सुद्धा नोंद घ्या. चला आंबोळे संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज. आंबरग स्पोर्ट्स संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल प्लीज अतिरिक्त खेळाडू द्या. आंबोळे स्पोर्ट्स संघ आंबोळे सनी आणि आकाश आंबरग स्पोर्ट्स संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि आंबोळे स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्ग वरती आंबोळे संघ एक अतिरिक्त खेळाडू द्या प्लीज. एक खेळाडू ही स्पर्धा आपण लाईव्ह दाखवतो याची सुद्धा नोंद घ्या. नाव अपडेट करायचे आहेत आमच्यापर्यंत. साहिल गोलंदाजी मार्ग वरती साहिल एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. साहिल आंबोळे स्पोर्ट्स संघाकडून सातत्यानं या गोलंदाजी चांगलं ज्या ज्या वेळेला संघ अडचणीत सापडला त्या वेळेला या गोलंदाजानं संघाला बाहेर काढलेलं तोच साहिल गोलंदाजी मार्ग वरती. परंतु तितकेच एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केली तेच आंबरग संघाचे सलामीवर जोडी सनी आणि आकाश. हे एक अनुभवी जोडी सनी आणि आकाश कशा पद्धतीचा सामना. चला स्पीडअप घ्या आणि मॅचला होते सुरुवात.
गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज साहिल पहिला चेंडू हाताळतोय. साहिल ओ पहिलाच चेंडू अगदी पंच काय दर्शवतील. पंच नो बॉल घोषित करतायत म्हणजेच असेल फ्री हिट. या चेंडूवरती एक धाव नो बॉल पंच घोषित करतायत. एक या धावानं श्री गणेश होतोय तो अमरेक स्पोर्ट्स संघाचा. फ्री हिटचा चेंडू असेल याची नोंद घ्या. साहिलला मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी अचूक टप्पा पकडावा लागेल. ओ पुन्हा एकदा तीच दशा आणि दिशा वाईटच्या स्वरूपात अवांतर धावा. या धावा मात्र रोखाव्या लागतील कारण तुम्ही पहिलं षटक हाताळत असताना एक कर्णधारानं विश्वासानं जबाबदारी दिली. पुन्हा एकदा फ्री हिटची संधी फलंदाजाला. फ्री हिटचा चेंडू असेल याची नोंद घ्या. फ्री हिटचा मात्र फायदा उचलला नाही. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव. एक या धावाने धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या 3. एक चेंडू आणि 3 धावा झालेत. अजून उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र साईला चांगलं कमबॅक करावं लागेल. अवंतर धावा देऊन चालणार नाही कारण एक स्फोटक फलंदाज त्याच्या समोर आहे. तो स्ट्राईक वरती सनी. ओ पटका खेळा क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 5. बिनबाद 5. चांगलं कमबॅक करावं लागेल या गोलंदाजाला कारण मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरावं लागेल. एक कर्णधारानं विश्वास ठेवला आणि त्या विश्वासास पात्र ठरावं लागेल हा गोलंदाज. पटका खेळा. या पटक्यावरती किती धावा येतील तोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. एकच धाव आरामात पूर्ण केले आणि स्ट्राईक मात्र दिले ते सनीला. आकाशला स्ट्राईक दिले कारण आकाश एक स्फोटक फलंदाज आहे. चेंडू झाले त्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही आकाश स्ट्राईक वरती आहे. तो आकाश गोलंदाजी मार्ग वरती. साहिल एक डावखुरा फलंदाज म्हणून ओळखला जातोय. तोच आकाश एक डावखुरा फलंदाज. आकाश कशा पद्धतीनं सामना करेल पाहायचा आहे. गोलंदाजी मार्गावरती साहिल. अगदी हलक्या हातानं खेळून काढलाय आकाशानं. चेंडू अगदी सन्मान दिला या चेंडूला. एक धाव पूर्ण. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील 7 धावा झाल्या. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 7. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हा गोलंदाज साहिल. साहिलच्या खांद्यावरती मात्र जबाबदारी आली. संपूर्ण टीमचं समस्त ग्रामस्थ गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिले ते साहिल याच्या गोलंदाजीवरती कारण एक चांगली गोलंदाजी करावी लागेल ते साहिल याला. सनी यांच्यासाठी पुढचा चेंडू. सनीनं सुद्धा एक हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. या चेंडूवरती धाव असेल. पंच धावा घेतली. दुसऱ्या धावासाठी जागा सोडले. फेकी होईल का. तोपर्यंत 2 धावा पूर्ण आणि बॅकअप मात्र आहे. 2 धावा पूर्ण. 2 धावाच्या सहाय्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 9 आणि या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल आणि सनी मात्र शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळेल का पाहायचा आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पंच वाईट घोषित करतात म्हणजेच अवांतर धाव. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 10. शेवटचा चेंडू हाताळायचा आणि शेवटचा चेंडू अगदी महत्वपूर्ण हा चेंडू असेल साहिल याचा कारण चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळावा लागेल. पुन्हा एकदा तीच दशा आणि दिशा. अशी गोलंदाजी करून चालणार नाही कारण अमरेक स्पोर्ट्स संघाबरोबर आपण खेळत असताना कुठेतरी अचूक टप्पा पकडावा लागेल कारण सनी सारखा स्फोटक फलंदाज नक्कीच दडपण मात्र असेल या गोलंदाजावरती ते सनी यांचं. ओ चेंडू खेळाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या असेल
या ठिकाणी थोडासा व्यत्यय आलाय झाडाचा, धाव मात्र असेल. पंच या चेंडूवरती काय असेल? पंच सांगतायत षटकार. पंच आम्हाला सांगतायत हा षटकार आहे आणि या षटकारनिशी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 17. अगदी मागडे षटक ठरलं. ज्या कर्णधारानं एक विश्वासानं गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं साहिलला, साहिलच्या खांद्यावरती जबाबदारी होती, ती जबाबदारी मात्र पार पाडताना दिसला नाही हा गोलंदाज. संपूर्ण गाव आणि ग्रामस्थ यांचं लक्ष लागून राहिलं होतं साहिल याच्या गोलंदाजीवरती. पण एक स्फोटक फलंदाज म्हणून मी ज्यांचा सातत्यानं उल्लेख करतो तेच गोकुळ स्पोर्ट्स संघ, अमृत स्पोर्ट्स संघाचे आमचे खेळाडू सनी आणि आकाश. एक महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी संयमाने खेळ केले आणि धावसंख्या मात्र उभारली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा उभारले आणि समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हवे असतील. 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हवे ते अमृत स्पोर्ट्स संघाला. 12 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. फक्त 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. ओ डावखुरा फलंदाज अगदी भेरकावून दिलाय चेंडू. सहज सीमारेषेच्या बाहेर येईल. उत्तुंग दंड आणि खणखणीत षटकार. गोलंदाजी मार्गासाठी गोलंदाज नाव पोचवायचं आमच्यापर्यंत. गोलंदाजचं नाव अमृत स्पोर्ट्स संघ. विजय. विजय याचं मात्र स्वागत केलंय ते डावखुरा फलंदाज आकाश यानं पहिल्याच चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. पुन्हा एकदा दुसरा चेंडू सलगचा येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांशी मॅच संपली. मॅच विन होतोय तो अमृत स्पोर्ट्स संघ. कुठेतरी चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ते अमृत स्पोर्ट्स संघाची. आणि आमचं अमृत स्पोर्ट्स संघ खेळत असतानाच सुरुवातीपासूनच अगदी अडकळत खेळताना दिसला. यानंतर होणारा सामना अगदी विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचं सुद्धा आभार. या मॅचचा सामनावीर सनी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सनी यांना दिली जाते. याच्या आणि आपली मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. यानंतर होणारा सामना मानादेव स्पोर्ट्स अमृग विपक्ष न्यू स्टार वरंडेवाडी. नाही सॉरी श्री निनादेव स्पोर्ट्स गोकुळ विपक्ष मानादेव स्पोर्ट्स अमृग यांच्यात हा होणारा सामना. दोन्ही संघनायक आलेत. आयोजक कमिटी या प्लीज. आयोजक कमिटी आपले मान्यवर द्या. आयोजक कमिटी आपलं लक्ष असू द्या. आपण यायचं आहे आणि नाणेफेकीसाठी श्री निनादेव स्पोर्ट्स गोकुळ विपक्ष मानादेव स्पोर्ट्स अमृग यांच्यात होणारा हा सामना. आकाश मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश आपण यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं. आकाश तोपर्यंत नाणेफेक केली जाईल. नाणेफेक करून घ्यायचंय. नाणेफेक केले जाते आणि नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने जाईल? अमृग संघ मॅच नाणेफेक जिंकले. जयेश मराठे साहेबांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि गोकुळ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आणि या मॅच मात्र 2 ओव्हरच्या मॅच असतील याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या प्लीज. आयोजक कमिटीला आपलं सहकार्य राहू द्या. आणि चला आता आयोजक कमिटी आपण पटकन सामना चालू करून घ्या. यानंतर या मॅचचं समालोचन आपल्या या उरणगावचे सुपुत्र एक सिनियर समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे तेच सन्माननीय विजय सर यांना मी विनंती करतो की आपण या मॅचचं समालोचन करायचं. या प्लीज दादा.